श्रमजीवी संघटनेच्या वार्षिक अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या या पहिल्या दिवशी इथे उपस्थित संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ वारणा, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय रामकृष्णन सर, उपाध्यक्ष दत्तू भाऊ, लक्ष्मण भाऊ, माजी अध्यक्षा वेणुताई, ठाणे जिल्ह्याच्या माजी अध्यक्षा विमलताई, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतानबाई, संघटनेचे पदाधिकारी सगळे सीताताई, विजय भाऊ, बाळाराम भाऊ, सुरेश भाऊ, अशोक भाऊ आणि इथे माझ्या समोर बसलेले सगळे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिवेशन आहे म्हटल्यावर सभासदांना पण आपण बोलवतो. सभासद आलेले आहेत का बाळाराम भाऊ की फक्त पदाधिकारीच आहेत? सभासदांचे प्रतिनिधी म्हणजे पदाधिकारीच. तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे लक्षात घ्या. 2 लाख, जवळपास 1.5 ते 2 लाख सभासदांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आज इथे त्या अधिवेशनामध्ये आलेला आहात. लक्षात येते किती मोठी जबाबदारी आहे, किती मोठ्या लोकसंख्येचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय आणि त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी म्हणून तुम्ही इथे प्रतिनिधित्व करताय हे लक्षात घ्या. श्रमजीवी संघटना इतर संघटनांसारखी नाही. श्रमजीवी संघटनेत आणि बाकी संस्था संघटनेमध्ये काय फरक आहे? तर आपण रस्त्यावर उतरून लढणारे लोक आहोत. आपण आपल्या मूलभूत अधिकारांसाठी फक्त भाषण करत नाही, तर आपण रस्त्यावर उतरून जोपर्यंत ते आपल्याला अधिकार मिळत नाही तोपर्यंत लढतो आणि जिंकल्यावरच आपण घरी जातो. ही श्रमजीवी संघटना आणि इतर संघटनांमध्ये फरक आहे. त्यामुळे तुम्ही इथे जे सगळेजण बसलेले आहात, तुमच्या सगळ्यांवर त्या 1.5 लाख सभासदांची भिस्त आहे. त्यांची जबाबदारी खांद्यावर घेऊन तुम्ही बसलेला की गेल्या 3 वर्षामध्ये संघटनेनं काय केलं हे ऐकून तुम्ही गावागावामध्ये जाऊन तुम्हाला ते सांगायचंय. पुढे येणाऱ्या 3 वर्षामध्ये संघटना काय करणार आहे, संघटना कोणते कोणते लढे देणार आहे ते तुम्हाला जाऊन सगळ्यांना सांगायचंय. तुम्ही सगळेजण लढायला तयार आहात ना? नक्की. मग तशीच तयारी आपल्या 1.5 लाख सभासदांची लढण्यासाठी करून घेण्यासाठी तुम्ही आज सगळेजण इथे आलेला. लक्षात घ्या, हा काळ खूप कठीण आहे. का कठीण आहे? कारण एका ठिकाणी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वप्न पाहतायत की 2047 साली माझा भारत देश हा विकसित भारत देश म्हणून नावारूपाला येईल. आता कुठचा आहे? आपण विकसनशील आहोत. विकसित आहोत का? आपल्या पूर्ण देशाचा विकास झालाय का? सगळ्यांना घरं मिळाली आहेत का? मिळाली आहेत. सगळ्यांना पाणी मिळालंय, सगळ्यांना रोजगार मिळालाय, मिळाला आहे का? नाही मिळालं. मग जोपर्यंत सगळ्यांना प्रत्येकाच्या डोक्यावर त्याच्या हक्काचं छत येणार नाही, प्रत्येकाच्या पोटामध्ये 2 वेळचं पोटभर अन्न येणार नाही, प्रत्येकाच्या अंगावरती पूर्ण वस्त्र येणार नाही, प्रत्येक मुलाला त्याच्या हक्काचं शिक्षण मिळणार नाही, प्रत्येक व्यक्तीला परवडेल अशा किमतीमध्ये आरोग्य सेवा मिळणार नाही, तोपर्यंत आपला देश विकसित होईल का? होईल का? मग जर आपल्या पंतप्रधानांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या सोबत, मोठ्या मोठ्या ज्या आता आपण बघतो एअरपोर्ट होत आहेत, रस्ते होत आहेत, बंदरं होत आहेत, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सोयी सुविधांसोबत ह्या सुद्धा मूलभूत गरजांवरती लक्ष द्यायला लागणार आणि ते लक्ष त्यांचं ओढण्याचं काम कोण करतं? तर आपण श्रमजीवी संघटना करतो की नाही? करतो की नाही? आज जर मोठे मोठे हायवे होत असतील तर आपल्या आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते झाले पाहिजेत की नको? आहेत का? एकट्या शहापूर तालुक्यामध्ये 65 गाव पाड्यांचे रस्ते नाहीयेत, बरोबर? हा एक शहापूर तालुका आहे.
तसंच आपल्याकडे ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नाशिक असेल, रायगड असेल, या सगळ्या आदिवासी पाड्यांवरती, वाड्यापाड्यांवरती रस्ते झाले पाहिजे. कोणत्याही माझ्या बहिणीला तिच्या डिलिव्हरीसाठी डोलीमधनं न्यायची वेळ आपल्यावर येता कामा नये, अशा पद्धतीचा विकास आपल्याला अपेक्षित आहे. आपल्याला फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंगांचा विकास अपेक्षित नाहीये. आपल्याला विकास अपेक्षित आहे की माझ्या आदिवासी पाड्यावरचा जो कातकरी माणूस आहे त्याच्यापर्यंत तो विकास पोचला पाहिजे, त्याच्यापर्यंत घरकुल पोचलं पाहिजे, त्याच्यापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे, त्याच्यापर्यंत आरोग्य व्यवस्था पोचली पाहिजे. आणि त्यासाठी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करायची तयारी आपली आहे की नाही? आणि जर करत नसेल तर सरकारला ते करण्यासाठी, भाग पाडण्यासाठी रस्त्यावर सुद्धा उतरण्याची आपली तयारी आहे की नाही? आहे की नाही? मग तसं करायचं असेल तर आपलं नेतृत्व सक्षम हातांमध्ये गेलं पाहिजे ना. श्रमजीवी संघटनेचं नेतृत्व सक्षम हातांनी, तरुण हातांनी स्वीकारलं पाहिजे. आणि मला आनंद होतोय की तुम्ही आज सगळेजण जे जमलात, उद्या पण जे जमणार आहात, आज सगळे तुम्ही ठराव करणार आहात. आणि जे ठराव मी पाहिले ते सगळे आता जे मी विषय तुमच्या समोर मांडले, गावठण विस्तार असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, बालमजुरी असेल, बालविवाह असेल, ह्या सगळ्या विषयांवरती श्रमजीवी संघटना येणाऱ्या पुढच्या काळांमध्ये काम करणार आहे. आणि मला खूप अभिमान आहे की मी श्रमजीवी संघटनेची मुलगी आहे. आणि श्रमजीवी संघटना हे असे विषय हातात घेऊन काम करते. आणि मला सुद्धा संधी मिळते की मी फक्त वसईचेच प्रश्न नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधले ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नाशिक, रायगडचे प्रश्न तुमच्यामुळे मी तिथे उचलू शकते. कारण तुम्ही रस्त्यावर लढता म्हणून विधानसभेमध्ये आवाज उठवण्याची संधी मला मिळते. आणि त्यामुळे आपली काही प्रमाणात तरी कामं होतात. आणि मला तुम्हाला एक सांगायचंय की उद्या तुम्ही जे पदाधिकारी निवडाल, आपण लोकशाही पद्धत अवलंबतो. लोकशाही पद्धतीने तुमचे सगळे पदाधिकारी आपले सगळे निवडले गेलेले आहेत. पण उद्या जे पदाधिकारी तुम्ही सगळेजण निवडाल ते प्रत्येकालाच पटतील असं नाही. एखादा तालुका अध्यक्ष केला तर त्या तालुक्यामध्ये त्या तालुका अध्यक्षाचं सगळ्यांबरोबरच चांगलं असतं का? असतं का? एका घरात आपण राहतो, भांड्याला भांड लागतं की नाही? आवाज होतो की नाही? होतो ना. पण तरी पण आपण भांडण झालं म्हणून घर सोडून देतो का? जेवायचं सोडून देतो का? बाजूबाजूला बसू पण पोटभर जेवू, एकमेकांशी बोलणार नाही पण जेवण सोडतो, घर सोडतो. मग तसंच आपल्या संघटनेमध्ये सुद्धा मतभेद असू शकतात पण मनभेद असता कामा नये. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संघटनेसाठी आणि संघटनेच्या सभासदांसाठी काम करणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे. हे समजून जर आपण काम केलं आणि सभासदांनी हा विश्वास त्याच्यावर ठेवला की ह्याला संघटनेने जबाबदारी दिली आहे म्हणजे ह्याचं आपल्याला ऐकलंच पाहिजे, हे जेव्हा सभासद ठरवतील, हे जेव्हा कार्यकर्ते ठरवतील की त्याचा माझा वाद आहे तो माझ्या घरी, पण जेव्हा आम्ही संघटनेच्या मैदानात एकत्र येतो त्यावेळेला आम्ही सगळे आमचे मतभेद बाजूला सारून संघटनेचे कार्यकर्ते म्हणून हातात हात घालून काम करणार तरच संघटनेला विजय मिळणार आहे. लक्षात घ्या. एकमेकांसोबत जर आपण भांडत राहिलो, एकमेकांसोबत आपण लढत राहिलो तर आपली शक्ती आपल्यामध्येच भांडण्यामध्ये वाया जाईल. आणि आपल्याला जे मोठं काम करायचंय, जो रांगेतला शेवटचा व्यक्ती आहे त्याच्या डोळ्यातले जे अश्रू पुसायचे तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला आणखीन 20 वर्ष लागतील. म्हणून आपल्यातले सगळ्यांमधले मतभेद बाजूला सारून जे संघटनेचं नेतृत्व करतायत त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहून आपली संघटना आज ठाण्यामध्ये आहे, पालघरमध्ये आहे, नाशिकमध्ये कशी वाढेल
रायगडमध्ये कशी वाढेल, नंदुरबारमध्ये कशी वाढेल, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कशी वाढेल, तसंच आपल्या जिल्ह्यांमधल्या सुद्धा सगळ्या गावपाड्यांमध्ये आपण अजूनही नाही. वसई तालुकाच जर आपण घेतला तरी सुद्धा वसई मधले असे अनेक पाडे आहेत जिथे आपण आज नाही आहोत. जव्हार मधले असे अनेक पाडे असतील, तलासरी मधले असे अनेक पाडे असतील की जिथे आज आपण नाही आहोत. पण तिथे पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते तेव्हाच होईल जेव्हा आपण सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलाने येऊन काम करू. आज अधिवेशनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की भाऊंचं मार्गदर्शन आपल्याला लाभतंय आणि काही शिकायचं असेल तर ते भाऊंकडनं शिकावं. त्यांची तब्येत बरी नाहीये, आता इथे पडले होते आराम करायला, पण तरी सुद्धा ते आज आपल्यामध्ये येऊन इथे बसले. का बसले? की त्यांच्या येण्याने आपल्याला प्रेरणा मिळावी, त्यांच्या येण्याने आपल्याला मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या अस्तित्वाने आपल्याला एक ऊर्जा मिळावी. तीच ऊर्जा घेऊन आपल्याला पुढची सगळी वर्ष काम करायची आहे. आज आणि उद्या जे पदाधिकारी नियुक्त होतील, तुम्ही सगळेजण ज्यांची निवड कराल, मी त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. उद्या जेव्हा अध्यक्षांची निवड होईल आणि आपली राज्य कार्यकारिणीची निवड जेव्हा होईल तेव्हा कदाचित मी त्या क्षणी इथे नसेल, पण मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून जे अध्यक्ष तुम्ही निवडाल, जी राज्य कार्यकारिणी निवडाल, ती संघटनेच्या हितासाठी आणि आपल्या संघटनेच्या सभासदाच्या हितासाठी काम करणारी असेल. आणि आपलं भाऊ जवळपास गेले 1.5 वर्ष जी त्यांनी फॅक्टरी सुरू केलेली आहे कार्यकर्ते घडवण्याची, 40 वर्षापासून सुरू केलेली आहे, पण गेले 1.5 वर्ष जर तुम्ही पाहत असाल तर सतत प्रशिक्षण घेऊन भाऊ एक माणूस घडवत आहे. एक कार्यकर्ता बोलायचं कसं, बसायचं कसं, जेवायचं कसं शिकवतायत की नाही. मी अनेक गोष्टी आज जी इथे ही स्नेहाताई उभी आहे, ती प्रत्येक गोष्ट मी जेव्हा पाऊल जरी टाकते तरी मला बाबांची आठवण येते. मी जेव्हा विधानसभेत जेव्हा प्रत्येक भाषण करते तेव्हा मला बाबांचे शब्द माझ्या कानावरती असतात. जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीशी जी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे अशा व्यक्तीसोबत मी जेव्हा बसते तेव्हा तिथे कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हे शब्द मला माझ्या कानामध्ये बाबांचे ऐकू येत असतात आणि त्याप्रमाणे मी वागते. म्हणून या 1.5 वर्षामध्ये आमदार स्नेहा दुबे पंडितची जी काही प्रतिमा तयार झालेली आहे ती त्यामुळे तयार झालेली आहे. लक्षात घ्या, जेव्हा एखादं झाड फळांनी दबदबतं, ही गोष्ट सुद्धा याच स्वातंत्र्य सभागृहामध्ये भाऊंकडनं मी शिकलेली आहे. आपली बॅच असेल, आपण शिकत होतो सगळेजण की झाडापासून काय शिकावं, कुत्र्यापासून काय शिकावं, मुंगीपासून काय शिकावं आणि त्या झाडापासून काय शिकावं हे जेव्हा भाऊ सांगत होते, प्रत्येकाने एक एक गोष्ट सांगितली की झाड काय काय देतं, तर झाड सावली देतं, झाड घट्ट मुळांना, जमिनीला मुळांनी घट्ट धरून ठेवतं. जिथे जिथे पाणी मिळतं तिथे मुळं पाण्याला शोधत खोल पर्यंत जातात. उन्हाच्या शोधामध्ये फांद्या विस्तारतात. झाड कधी भेदभाव करतं का? त्याच्या छायेमध्ये येणाऱ्याला ते भेदभाव करतं की हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे. सगळ्यांना ते छाया देतं, सगळ्यांना ते सावली देतं ना. झाडाला जेव्हा फळं येतात तेव्हा कसं असतं झाड, कसं असतं, तसंच ताट उभं असतं का? झाड झुकतं ना. हे सगळे झाडाचे गुणधर्म आहे. आणि भाऊंनी सांगितलं की या झाडापासून आपण काय शिकाल, तर 3-4 गोष्टी शिकायला पाहिजे. झाडं जशी मुळं पाणी शोधत आतमध्ये जातात, तसं ज्ञान शोधण्यासाठी तुम्ही सतत फिरत असलं पाहिजे. ज्ञान कोणाकडूनही मिळतं. एखादा छोटा व्यक्ती सुद्धा आपल्याला ज्ञान देऊ शकतं. जे आपण समजतो की हा व्यक्ती आपल्याला काय शिकवेल, याला काय माहिती आहे, हाच त्याचे प्रश्न आपल्याकडे घेऊन आला एखादा अडाणी व्यक्ती, पण तोच आपल्याला शिकवू शकतो की तो प्रश्न कसा सोडवायचा आहे.
त्याच्यामुळे आपल्या ज्ञानाचा गर्व करू नका. जिथे जिथे तुम्हाला माहिती मिळेल, जिथे जिथे तुम्हाला शिकता येईल त्याच्याकडनं शिकत चला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर झाडाकडनं शिकायची आहे, आणि आज तुम्हाला मला सांगायचे अनेक गोष्टी आहे, पण आज आपण पदाधिकारी निवड करतो म्हणून ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि ती मला तुम्हाला सांगायची आहे की झाड जसं फळं येऊन झुकतं तसंच पदाधिकारी जेव्हा संघटनेचा पदाची जबाबदारी घेतो तेव्हा त्याच्या खांद्यावर त्या एकट्याची जबाबदारी नाही आहे, त्या 1.5 लाख सभासदांची जबाबदारी आहे. त्या 1.5 लाख सभासदांना त्यांचा हक्क मिळवून देण्याची जबाबदारी आहे. त्या 1.5 लाख घरामध्ये स्वातंत्र्याची किरण पोहोचवण्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे माझ्यावर जितकी मोठी जबाबदारी तितकी मी नम्र असली पाहिजे, तितकी मी जमिनीवर असली पाहिजे, तितकी माझी मुळं जमिनीला घट्ट धरून पाहिजे. जर मला गर्व आला की मला कोणतं तरी संघटनेचं मोठं पद मिळालंय, मी मोठी होणार किंवा मी मोठा होणार, तर आपण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकणार नाही. आज जी संघटना 1.5 लाखापर्यंत पोहोचली आहे तिला 3 लाखापर्यंत आपल्याला पोहोचवायचंय, ते आपण पोहोचवू शकणार नाही. म्हणून नम्रता आणि आपण आक्रमकता पण असायलाच पाहिजे, कारण आपण आंदोलन करतोय. पण जिथे शक्य आहे तिथे सहकार्य आणि जिथे शक्य नाही तिथे आंदोलन करा, संघर्ष करा, आक्रमकता ठेवा, पण नम्रता ही आपल्यामध्ये कार्यकर्ता म्हणून असलीच पाहिजे. माझ्याकडनं आज फक्त मी तुम्हाला एवढंच सांगते की ती एक गोष्ट असल्याने लक्षात घ्या आपण छोटे होत नाही. आणि हा अनुभव मी माझा स्वतःचा तुम्हाला सांगते. गेल्या 1.5 वर्षामध्ये मी जे काही अनुभवते त्याचा अनुभव सांगते आणि तो अनुभव तुम्ही सगळ्यांनी घ्याल आणि तुम्ही आचरणात आणाल हीच मला आशा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान काम करा, खूप मस्त काम करा. सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे. 2047च्या विकसित भारताच्या चित्रामध्ये आपला आदिवासी समाज कुठे आहे, आपला कातकरी समाज कुठे आहे, आपल्याला 2047च्या विकसित भारताचा विकास आपल्याला कसा अपेक्षित आहे त्यासाठी आपल्याला काम करायचंय. हे लक्षात घेऊन काम करा. मी तुमच्या सोबत आहेच, लढाईमध्ये सुद्धा खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत असेल, विधानसभेतही असेल. आता पावसाळी अधिवेशन येतंय आणि उद्यापासून तारांकित प्रश्न लावण्याची सुरुवात होतीये. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, गेल्या वेळेला आपण 2-3 प्रश्न मांडले, या वेळेला आपल्याला आणखी जास्तीत जास्त प्रश्न विधानसभेमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, रायगडचे कसे मांडता येतील ते देण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. जे काही प्रश्न प्रलंबित असतील, धोरणात्मक निर्णय घेण्याचं प्रलंबित असेल असे प्रश्न बाळाराम भाऊ, विजय भाऊ, सुरेश भाऊ, सीताताई, अशोक भाऊ माझ्यापर्यंत पोहोचवा. 2-3 दिवसात जरी पोहोचवलं, कारण की 1 आठवडा असतो तारांकित प्रश्न टाकण्याची, म्हणजे आता उद्यापासून सुरू झालं तर 15 दिवस पुढचे ते आपण टाकू शकतो. या 2-3 दिवसांमध्ये जर तुम्ही प्रश्न दिले तर ते तारांकित प्रश्न आपण जास्तीत जास्त टाकू शकू. 20-25 प्रश्न लावले तर 2-3 प्रश्न चर्चेला येतात. त्यामुळे जितके जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही द्याल तितकं माझ्यासाठी चांगलं होईल आणि त्याचा उपयोग आपल्याला मुळापासून प्रश्न सोडवण्यासाठी करता येतील. जे प्रश्न गेल्या विधानसभेमध्ये मी मांडले त्याचा पाठपुरावा मी अजूनही करते आहे आणि येत्या अधिवेशनाच्या पूर्वी त्या सगळ्याच म्हणजे घरकुल योजना महानगरपालिकेमध्ये, मग त्या ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातल्या महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती यामध्ये शबरी योजनेच्या अंतर्गत घरकुलांना निधी मिळत नाहीये हा प्रश्न आपण मांडला आणि त्यासाठीचा पाठपुरावा आपण सतत करतोय. त्याची बैठकही लागेल. तुमची जेव्हा गरज असेल तेव्हा मी सांगेन, कृपया सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला बैठकीसाठी या. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही शुभेच्छा देते. आणि जाता जाता एकच सांगते, राजेश भाऊ म्हणाले आपल्या हक्काची आमदार, तर हक्काची आमदार बुके घेऊन पण स्वतःच येते स्वागत करायला, असा आमदार पाहिजे. आणि तो तिथेच ठेवा.
म्हणजे पुढे आता उद्या पण पाहुणे येतील, त्यांना उपयोगी होईल. पण मला खरंच खूप बरं वाटतंय की माझी तब्येत 2-3 दिवसापासून बरी नव्हती, पण आज इथे येऊन आणि तुमच्या सगळ्यांना पाहून, नुसतं पाहूनच, मी अजून भेटली नाहीये तुम्हाला सगळ्यांना, बोलली नाहीये, पण नुसतं तुमचे चेहरे पाहूनच माझी तब्येत खरंच बरी झाली आहे. मी खोटं सांगत नाहीये, अगदी मनापासून, की जी माझी ऊर्जा, एनर्जी अशी एकदम खालच्या पातळीला गेलेली, ती आता एकदम वाढलेली आहे, हाय झालेली आहे. त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि मी इथे अशीच तुमच्याकडनं ऊर्जा घ्यायला, मी खरं तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, तुमच्याकडनं मी ऊर्जा घेऊन जाते आणि तिथे काम करते. अशीच ऊर्जा मला तुम्ही देत राहा, असंच प्रेम देत राहा. त्यासाठी मी तुमची सदैव कायम मी तुमची ऋणी आहे. धन्यवाद.